लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती बीड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त बीड शहरात भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली होती। बीड शहरातील चांदणेवाडा इथून सुरू झालेल्या या दिंडीमध्ये एक आकर्षक साहित्य रथ तयार करण्यात आला होता। या दिंडीत कर्नाटकाहून खास वाद्यपथक बोलावण्यात आलं होतं, ज्यांनी पारंपरिक पद्धतीनं आपल्या कलेचं प्रदर्शन केलं। यावेळी DPIचे नेते अजिंक्य चांदणे यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी केली। तसेच राज्य सरकारने लवकरात लवकर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी विनंतीही त्यांनी केली। या साहित्य दिंडीत शहरातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज महाराष्ट्रामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी होत आहे आणि बीड शहराच्या वतीनंही हा जल्लोष आज बीड शहरामध्ये दिसायला मिळत आहे। आज सकाळी साहित्य दिंडीच्या माध्यमातून कर्नाटकचे वाद्य या साहित्य दिंडीमध्ये वाजवण्यात आले आणि अण्णाभाऊ साठेंचा साहित्य रथ या साहित्य दिंडीमध्ये लावण्यात आला होता, ज्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या सर्व कादंबऱ्या आणि त्यांच्या कथांचं चित्ररूपी प्रदर्शन या साहित्य दिंडीमध्ये आम्ही केलं होतं आणि शहरातून भरपूर प्रतिसाद या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य दिंडीला मिळताना पाहत आहात। याच्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आमची याच्या प्रसंगी जयंतीच्या प्रसंगी एवढीच मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न मिळावा, याच्यासाठी केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव सादर करावा। याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अण्णाभाऊ साठेंच्या प्रेमींची ही मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावी, याचीही मागणी आम्ही या जयंती उत्सव समितीच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या वतीनं करत आहोत।